नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्री राहुल गांधी यांच्या आधी जमेच्या बाजू सांगू. राहुल गांधी यांना ज्या पद्धतीनं स्वतःला शारीरिक कष्ट सहन करण्याची तयारी त्यांची दिसतेय आणि छोट्या-छोट्या गोष्टी असतात. म्हणजे आत्ताच काँग्रेसच्या एका बैठकीमध्ये ते उशिरा आले, तर त्यांनी स्वतःला शिक्षा म्हणून नियम ठरला असेल 10 पुशअप वगैरे केले आणि मग भारत जोडो यात्रा आहेच त्यांची. ज्याचं रिफ्लेक्शन हे राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणामध्ये उमटलं. आणि म्हणून राहुल गांधी यांना आउटराइटली आता ते एकतर त्यांनी काँग्रेस पक्षाचा पूर्णपणे त्याग करून किंवा काँग्रेस पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतनं स्वतःला बाजूला ठेवून, जर त्यांच्याकडनं ते होत नसेल, तर इतर कोणीतरी खामक्या हेडमास्टर आणून त्याच्याकडनं करवून घेणं अपेक्षित आहे. पण काँग्रेसची अवस्थाच एवढी दयनीय आहे, की काँग्रेसमध्ये कुणी हेडमास्टर आणला, तो हेडमास्टर सुद्धा राहुल गांधी यांना जे काही थोडं बहुत गांधी घराण्याचं वलय आहे, त्या वलयाचा वापर करून ते जे काही करू शकतात, तेवढं तरी तो करू शकेल की नाही अशी परिस्थिती आहे. हे काँग्रेसचं वास्तव. ती जी घराणेशाही अशी पाझरत आता सगळीकडे गेलेली आहे. फ्रॉम राहुल गांधी टू अमित देशमुख. राहुल गांधी टू महाराष्ट्रातल्या कोणत्याही राजकीय नेत्यांची मुलं, इथपर्यंतचा आता हा प्रवास झालेला आहे. त्यामुळे ती एक अपरिहार्यता आहे. राहुल गांधी किंवा गांधी घराण्याला वगळून काँग्रेसचा विचार म्हणजे अ, असं आहे की तुमच्या शरीरात हृदयच नाहीये, अशी ती परिस्थिती आहे. काही जणांना ते एक्झॅजरेशन वाटेल, पण स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये गांधी घराण्याच्या बरोबर म्हणजे नेहरू गांधी घराण्याबरोबरच काँग्रेस पक्षाचा प्रवास झालाय. आता ही त्यांची त्यांच्या पक्षाच्या दृष्टीनं जमेची आणि तेवढीच नकारात्मक बाजू. कारण त्यांच्याशिवाय त्या पक्षात काही होऊ शकत नाही आणि त्यांना त्याचा अधिकार पण कोणाला द्यायचा नाही. पण राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पातळीवरती जे मुद्दे मांडले, त्या मुद्द्याच्या अनुषंगाने कदाचित भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाला कारण तिथे 44-50 पासून जो पक्ष 100 वरती जाऊन पोहोचला, त्याच्यात मोस्टली राहुल गांधी यांचं भारत पदयात्रा आणि त्यानंतर राष्ट्रीय पातळीवरती 2 नेरेटिव्हज एक तर 400 के पारचा नारा आणि त्याला मग संविधान बदलाची दिलेली जोड राहुल गांधी यांनी. हे त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणातलं तेव्हाचं ते यश आहे, की ज्यामुळं भाजपा 400 पार नाही 230 वर गटांगळ्या खाताना दिसला. पण हीच त्यांची मोठी चूक आहे. म्हणजे 2च राज्याच्या निवडणुकांचे संदर्भ आपण घेऊ आणि त्याला मध्य प्रदेशला जोडता येईल, पण जरा आपण तिकडे थोडंसं तो महाराष्ट्राचा रेफरन्स तुम्ही मध्य प्रदेशला वापरून बघा. काँग्रेस पक्षाचे सगळे धुरीण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी ह्याच विचारामध्ये होते, की मुख्यमंत्री कोण होणार? तय है भाई, अभी तो तय है. काँग्रेस अंतर्गत मग बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, सगळ्या नेत्यांच्या मनात ही सुप्त इच्छा असणारच आहे, कारण तसा मॅन्डेट लोकसभेला आला होता. आणि मग कोल्हापूरमध्ये हे सगळे काँग्रेस पक्षाचे नेते एकत्रित जमल्यानंतर त्यातल्या 2-3 महत्त्वाच्या नेत्यांशी मी बोललो आणि मी त्यांना एक साधा प्रश्न उपस्थित केला होता. कारण मी गेलो होतो वारणा सहकारी साखर कारखान्याच्या तिथल्या वेगळ्या उद्योगासंदर्भामध्ये आमची जी नो युअर कंपनी सारखी एक मालिका सुरू आहे. त्याच्यात सहकारातलं हे उत्तम मॉड्यूल कसं आहे ते दाखवण्यासाठी. आणि तिथे एकाच कार्यक्रमात 2 कार्यक्रम म्हणजे एक तर राहुल गांधी यांचा कोल्हापुरात कार्यक्रम होता आणि तो होता संविधानासंदर्भातला. आणि तिथे मग संविधानाच्या प्रती वाटप केल्या गेल्या. तो जो लाल संविधानाची ते प्रत दाखवतात. तिथं जोरदार भाषणं झाली. एन-जी-ओमधले अनेक लोक, एन-जी-ओ टाइपचं पॉलिटिक्स करणारे अनेक लोक तिथे फ्रंटवरती मला दिसले. मी श्री सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, आय थिंक वडट्टीवार या सगळ्यांना एक कॉमन प्रश्न विचारला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संविधान बचावचा संबंध काय? कारण राहुल गांधी येणार होते सतेज पाटलांच्या त्या कार्यक्रमात. ते एक दिवस येऊ शकले नाही. ते दुसऱ्या दिवशी राहुल गांधींसाठी पुन्हा तीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं लोकार्पण होतं. त्याचा कार्यक्रम सतेज पाटलांना करावा लागला. सकाळच्या सत्रात तो कार्यक्रम झाला आणि लोकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. पण मुद्दा चुकला. लोकांना संविधान बदलाचा राष्ट्रीय पातळीवरती असलेला अर्थ समजतो. म्हणजे ओडिसासारख्या राज्याचं मी तुम्हाला उदाहरण देतो. त्यातल्या 2 विधानसभा निवडणुका आणि एकाच वेळेला ओडिसामध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकदाच होतात. त्यामुळे त्या निवडणुका कव्हर करत असताना ह्या देशातलं सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेलं राज्य किती शहाजूकपणे मतदान करतं बघा. विधानसभेला त्यांनी नवीन पटनायकांना, नवीन बाबूंना फुल मेजॉरिटी दिली आणि त्याच वेळेला लोकसभेला 17-18 जागा त्यांच्या पदरात टाकल्या भाजपच्या. हेच आत्ताही घडलं. हे का घडतं आहे? तर लोक सुज्ञ आहेत. त्यांना राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे आणि राज्य पातळीवरचे मुद्दे ह्याच्यात फरक कळतो. याचा अर्थ आता मी जो मुद्दा मांडणार आहे, तो राहुल गांधींनी नसता मांडला तरी लोकांनी स्वीकारला असता का? नाही. संविधान बचावचा जो नारा होता, तो राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात महत्त्वाचा आहे. त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणात काहीच
संबंध नाहीये. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलट भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी एकापाठोपाठ एक व्यवस्थित आखणी करून तुमची कोंडी केली. ती कोंडी होते हे बाळासाहेब थोरातांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या सुद्धा लक्षात आलं नाही. आजही मतचोरी आणि याच्यावरती बोलतात. जे साफ चूक आहे. मी पहिल्या दिवसापासून म्हटलंय, की राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरती इलेक्शन कमिशननी पुढे येऊन उत्तर देणं अपेक्षित होतं. ते त्यांनी दिलं नाही. 15-20 दिवसानंतर डिले केला आणि मग उत्तर दिलं आणि नंतर एस-आर-आय संदर्भामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने कानउघडणी केल्यानंतर मग शहाणपण सुचलं आणि आधार वगैरे सगळं. पण ह्या तांत्रिक गोष्टी आहेत. सगळी निवडणूक अशीच्या अशी भाजपच्या पदरात इलेक्शन कमिशन घालतं. हे चूक आहे. हे तुमच्या सगळ्या राष्ट्रीय तपास यंत्रणा ह्या कॉम्प्रोमाईज आहेत. हे सांगण्याच्या नेरेटिव्हचा तो भाग आहे आणि लोकं हुशार आहेत. त्यांना कळतं, की काँग्रेसच्या काळात पण काय झालं होतं, भाजपच्या काळात काय झालं होतं. म्हणजे आजचे सत्ताधारी हे जेव्हा विरोधात असतात, तेव्हा सोयाबीनला अधिक भाव मिळावा म्हणून आंदोलन करतात. ते भ्रष्टाचाराचे गाडीभर पुरावे घेऊन फिरतात किंवा कापसाचे बोंड महाराष्ट्राला दाखवतात. उलट पक्षी आत्ताचे विरोधक यातलं काहीही करताना दिसत नाही. म्हणजे आता 3-4 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. श्री अजित पवार यांच्या चिरंजीवाचं एवढं प्रकरण माध्यमांनी चालवलंय. विरोधी पक्षाचं अस्तित्व नाही, कारण सगळ्यांची दगडाखाली हातं गेलेली आहेत. मुरलीधर मोहोळ यांचं प्रकरण माध्यमांनी चालवलं. हगवणे कुटुंबाचं प्रकरण माध्यमांनी व्यवस्थित महाराष्ट्राला सांगितलं. पूर परिस्थिती माध्यमांनी महाराष्ट्राला नीट दाखवली. म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती एकीकडे माझ्यापासूनच पत्रकारिता सुरू झाली आणि माझ्यापाशीच संपली, असा जो एक खोटा आविर्भाव असतो, ते जे राष्ट्रीय पातळीवरचे हुज हू सुपरस्टार आहेत, त्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातल्या माध्यमांनी जबाबदारीनं काम केलं आणि सरकारने पण त्याला तसा प्रतिसाद दिला. म्हणजे आज कोणी काही जरी म्हटलं तरी भारतीय जनता पार्टीनं खास करून आता रबीच्या पेरणीसाठी ₹10,000 खात्यावरती त्या प्रपोर्शनेटमध्ये पडलेले आहेत. नुकसान भरपाई पण झाली. म्हणजे ज्या भागात अतीव नुकसान भरपाई झाली, त्या शेतकऱ्यांना तुलनेनं कमी मदत मिळाली. पण जिथे खूप कमी नुकसान झाले, त्यांना सुद्धा जिथे अधिकची नुकसान भरपाई देणं अपेक्षित होतं, त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले. हे वास्तव आहे. आज प्रत्येकाला 20-25, ₹20,000-25,000 मिळाले. हे मुद्दे आहेत तुमचे, विरोधकांचे. तुम्ही काय करताय? हीच चूक राहुल गांधी यांनी केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकच उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, संविधान बचावचं. ते फ्लॉप होतं. ते फ्लॉप गेलं. मग आता बिहारमध्ये पण तुम्ही काय केलं? बिहारमध्ये महाराष्ट्रातला तो मुद्दा तुम्ही सोडून दिला. तुम्हाला लक्षात आलं, की ये नहीं चलेगा. आता दुसरा मुद्दा वोट चोरीचा काढला. ज्याच्यात लोकांना अजिबात कन्व्हिक्शन नाहीये. कारण त्यांनी स्वतः मतदान केले. जर 60 लाख मतदार यादीतनं बाहेर पडले असतील, तर त्याची अशी झाली असती ना. कुणीच काही नाही केली. म्हणजे याचा अर्थ काय? की तुम्ही जे सांगत आहात त्याच्यामध्ये 1-2% इकडे-तिकडे फरक असू शकतो, पण ते सर्वथा बरोबर आहे असं नाहीये. हीच चूक राहुल गांधींनी बिहारच्या निवडणुकीमध्ये केली. बिहारमधले मुद्दे, बिहारमध्ये प्रचाराची रणधुमाळी, म्हणजे जर देशाचे पंतप्रधान हे 5-5, 10-10 सभा घेत असतील, तर तुम्ही मधल्या काळामध्ये काय आत्ता लोकं म्हणतात, की त्यांची स्ट्रॅटेजी वगैरे ते प्रचारापासून साफ दूर. तुम्हाला दरभंगात काय चाललंय, पटण्यात काय चाललंय, पटण्यातल्या महिलांचं काय म्हणणं हे माहितीच नाही. अरे का लोकं तुम्हाला मतदान करतील? ही चूक आहे. ती चूक जोपर्यंत आणि मी नेहमी म्हणतो, की महाराष्ट्राचे 2 भाग आहेत आणि असं सांगणारा मी कदाचित पहिला पत्रकार असेल, की त्याला ती गोष्ट लक्षात आली. महाराष्ट्राचे 2 भाग आहेत. एक मुंबई आहे आणि एक उर्वरित महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रावरती त्याच नेत्यांनी राज्य यशस्वीपणे चालवलंय, जे उर्वरित महाराष्ट्रातले आहेत. मुंबईमध्ये बॉर्न अँड ब्रॉट अप झालेल्या माणसाला महाराष्ट्राचे मुद्देच नीट कळत नाहीत. याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे हे अपवाद कसे होते? कारण त्यांनी जो एक धार्मिक मुद्दा घेतला होता, त्याच्यामध्ये अधूनमधून ते शेतीविषयक वगैरे बोलत असतील. मी कधी ऐकलं नाही बाळासाहेबांचं भाषण ह्या मुद्द्यावरचं. ते मुंबईत बॉर्न अँड ब्रॉट अप असलेल्या नेत्यांना लक्षात येत नाही, की महाराष्ट्रातल्या सरकारला जर कोंडीत पकडायचं असते, तर मुद्दे कोणते आहेत? आज अजित पवारांच्या ह्या पार्थ पवारांच्या मुद्द्यावरती एक साधं आंदोलन विरोधकांचं नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट तर करणार नाही, ते तर कौटुंबिक सौख्य आहे. काँग्रेसला काय झालं? काँग्रेस करणार नाही, का त्यांच्याही दगडाखाली हात अडकलेत. राहिला उद्धव ठाकरेंचा प्रश्न, त्यांची प्रायोरिटी ती नाहीच आहे. त्यांना मुंबई महानगरपालिका जिंकणं हे त्यांचं प्राधान्य आहे. अशा स्थितीमध्ये लोक जर तुम्हाला योग्य तो पर्याय मानतच नसतील आणि भारतीय जनता पार्टीनं जी भौतिक सुखाच्या शहरी भागामध्ये केलेल्या गोष्टी आहेत, खूप चांगले रस्ते ह्या सरकारच्या काळामध्ये झाले. आधीच्या सरकारनी, मनमोहन सिंग सरकारनी उत्तम काम केलेलं आहे काही क्षेत्रामध्ये. इथे डिसिजन मेकिंग फार चांगल्या पद्धतीनं होते नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये. ही वस्तुस्थिती आहे. कोविडच्या काळामध्ये या देशाचं कसं होणार असं म्हटलं जात होतं, पण ह्या देशातली अर्थव्यवस्था तगली. आज अमेरिकेच्या सँक्शन नंतर तगलेली आहे.
पण म्हणूनच सगळं काही भाजपमध्ये आलबेल आहे, ते ज्या पद्धतीनं कारभार करतायत ते सगळं ओके असं थोडंच आहे. पण हे मुद्दे राहुल गांधी यांच्यातनं सुटतायत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही संविधान बदल, बिहारमध्ये जाऊन तुम्ही वोटचोरी मांडणार. हे सगळे मुद्दे हे गैरलागू असतात लोकांसाठी. त्यांना आपला आमदार निवडायचा असतो. त्यांना आपला सत्ताधीश देशातला, राज्यातला निवडायचा असतो, देशातला नव्हे. हे मुद्दे चुकतायत आणि म्हणून आता काँग्रेस पक्षाची जी बैठक आहे, होप की त्या बैठकीमध्ये लगोलग काहीतरी केलंय तडकाफडकी आणि काहीतरी गोष्टी झाल्या त्याच्यापेक्षा काहीतरी कॉन्क्रीट निघेल. कारण शेवटी असं आहे की लोकशाही व्यवस्था जर व्यवस्थित चालावी असं वाटत असेल तर सबळ विरोधी पक्ष, सबळ माध्यमं, तेवढीच सबळ न्यायव्यवस्था असायला हवी. ती जर अशीच कॉम्प्रोमाईज होत राहिली, तर मग मात्र लोकशाहीचं खरंच चिरहरण होईल. आत्ता तशी काही स्थिती मला वाटत नाही. कारण लोकांनी लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा कौल काय ते दाखवून दिलंय. तेलंगणामध्ये दाखवलंय, कर्नाटकमध्ये दाखवलंय, बंगालमध्ये दाखवलंय. हे मी उदाहरणं यासाठी दिली, पंजाबमध्ये दाखवलंय कारण फक्त बी-जे-पीलाच लोकं निवडून देतात असं नाहीये. आजही 50% मत हे बी-जे-पीच्या विरोधातलं आहे. पण ते सांगणार कोण? आणि लोकांना कन्व्हिन्स करणार कोण? ही श्री राहुल गांधी यांची चूक आहे. त्यामुळे वोट चोरी झूट आहे. हे असे राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे झूट आहेत. तुम्हाला लोकात जायला लागेल, लोकात मिसळायला लागेल. थांबूया.